उद्या मनसेचा 20वा वर्धापन दिन आहे। राज ठाकरे किल्ले रायगडावर जाणार आहेत। राज ठाकरे छत्रपती शिवरायांना अभिवादन करणार आहेत। सदस्य नोंदणीबाबत राज ठाकरेंनी मनसैनिकांना आवाहन देखील केलेलं आहे। किल्ले रायगडावर उद्या राज ठाकरे जाणार आहेत असं समजते। उद्या मनसेचा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्त आता राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत। राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केलेलं आहे। सस्नेह जय महाराष्ट्र। आपल्या पक्षाचा उद्या 9 मार्च 2026ला 20वा वर्धापन दिन। मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापन दिन। या निमित्तानं पक्षाची सदस्य नोंदणी 10 मार्च 2026 पासून सुरू होतीये। उद्या 9 मार्चला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे। या रायगडानं महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच, पण शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार देखील हा किल्लाच। अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरू करत आहोत। आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही, हे मुळात लक्षात घ्या। तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे, अशा सगळ्यांना आपल्याला आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे। तुमच्या सकट जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत, याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या। फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही, तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत। प्रश्न आकड्याचा नाही आहे, तशीही आपली सदस्य नोंदणी ही काय मोठीच होते, पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीनं सर्व गोष्टी हाताळते आहे, याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल। त्यामुळं जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा, असं देखील आवाहन राज ठाकरेंनी केलेलं आहे। तुम्हा सर्वांनाच वर्धापन दिनाच्या शुभेच्छा। बाकी 19 मार्चला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच आणि तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याल, त्यामुळे मला तुमच्या रूपात महाराष्ट्र दर्शन देखील घडेलच, असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। स्वतःची तसेच आपल्या परिवाराची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या।